दिसून येतं. गावगाव माणसं हुशार जन्माला आली. सप्तेसुद्धा माणसं आता काय नियोजनबद्ध करतात, काही काहीचं नियोजनच बद्ध असतंय मला. खरोखर गावगाव हुशार माणसं जन्माला. गावगाव पूर्वी ग्रामपंचायतचे ऑफिस साधी होते, चांगले लोकांनी बांधले. गावगावात रस्ते नव्हते, लोकांनी रस्ते चांगले बांधले. केवढे प्रकल्प, एकट्या सिन्नर तालुक्यातून 2 प्रकल्प चाललेत. मला हुशार माणसं जन्माला आली. हार घालायला जरी माणसं आली तर ती हुशारच असतात. काल एक हार घालायला आला, मला बोक्का लावला ना, बोट कुठं पुसवा, बोट माझ्याच नेहरूला पुसलं. हुशार माणसं जन्माला. गावगाव माणसं हुशार जन्माला आली. सगळ्या बाबतीत त्यात तुम्हाला त्यांची हुशारी दिसून येईल. लहान पोरं हुशार आहेत, तरुण हुशार आहेत, म्हातारे हुशार आहेत. तिन्हीचे उदाहरणं मी तुम्हाला देईल, पण आता मला त्यात वेळ घालायचा नाही. इथं सगळी जाणती माणसं बसलेली आहेत, हुशार माणसं आहेत. पण खाण्याच्या, लेण्याच्या आणि राहण्याच्या बाबतीत मात्र ताळेबंद हुकलेली आहेत. विठ्ठल. खाण्याचा ताळेबंद आपल्याला नाही, लेण्याचा ताळेबंद आपल्याला कळत नाही, आणि राहण्याचाही ताळेबंद आपल्याला कळत नाही. सांगा सांगा कसं काय कळत नाही? खरंच कळत नाही मला. खाण्याचा काय ताळेबंद करतो आपल्याला? पहिली गोष्ट, घर सोडलं काही आखडता नाही आलं तरी चालन, वेग कमी करता नाही आला तरी चालन, पण हात आखडता आला पाहिजे. घर सोडलं पहिला हात आखडायचा मारा. आपण नवीन वातावरणात गेलो, वारं वेगळं, पाणी वेगळं, तिथलं ऊन वेगळं, आपण हात आखडूनच राहिलं पाहिजे. पण लोक हात आखडीतच नाहीत. दिंडीला आले, बाबा 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 काय बोलायचंच नाही. दिंडीत काय कमी असतंय तेव्हा तुम्ही हात मोकळा सोडताय. सकाळी आप्पा माकोने सकाळी नाश्ता नसतोय का? कोणती दिंडी अशी सकाळी नाश्ता देत नाही? प्रत्येक दिंडीत नाश्ता आहे. दुपारचं जेवण आहे, संध्याकाळचं जेवण आहे. मग आता नाश्ता भेटलाय, दुपारी भेटणार नाही का? दुपारी भेटलाय, संध्याकाळी भेटणार नाही का? हात आखडावा. माणसं हातच नाही आखडी. खायचा ताळेबंदच नाही लोकाला. महाराज ज्ञानोबराय म्हणतात का, जिभेचा हात फाटे, जीविता वाटे गोमटे, परिणामे शेवटे अंती मरण. त्याला मरणाचीच गाठ पडती. महाराज जिभेचा हात फाटे म्हणजे मर्यादा सुटते, जिभेची मर्यादा ओलांडते, इतकी लोक जेवतात. दिंडीत आल्यानंतर पहिला नाश्ता. आता नाश्ता शब्दाचा अर्थच आहे आश्नितम न अश्नितम इति नाश्ता. खाल्ल्यासारखंही वाटलं पाहिजे, न खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे, त्याला माहिती नाश्ता. पण दिंडीत आलेले लोक नाश्ता काष्टा फिटूस तर आहे का ताळेबंद तुम्हाला? काय खाण्याचा ताळेबंद नाही. मग आता नाश्ता चांगला झालाय, जरा दुपारी हात आखडावा. दुपारी डबल कोयता मारून गाडी भरली. आता आम्ही ऊसाचे बागायदार असल्यामुळे हे शब्द आमच्या भागातले डबल कोयता मारून गाडी भरते. मग आता नाश्ता चांगला झालाय, दुपार चांगली झाली, संध्याकाळी तरी हात आखडावा. वारं कोणतंय, हवा कोणती, पाणी कोणतंय, ऊन कोणतंय, संध्याकाळी दाबून जेवत येत. दाबून म्हणजे हा वैद्य महाराजा शब्द आहे. पोट आणि कपाळाचं दाबून बघत येत. जवळ हे पोट कपाळाप्रमाणे निभार लागत नाही तवर भरीत राहते. मग आता खाण्याचा ताळेबंदच हुकलेला राहतोय महाराज. आणि मग ते दुसऱ्या दिवशी दिंडीत नाही दिसत. मग लिंबाच्या बागात, टाळिंबाच्या बागात, बांधाच्या आड तुका म्हणे या शेण लावे. सगळ्या आडणाऱ्या गाड्या भरधाव वेगाने सुटत नॉन स्टॉप झेलम एक्सप्रेस. हो, कशाचा हा परिणाम आहे? खाण्याचा ताळेबंद हुकला. रसना आनावरी तुका म्हणे टिंब टिंब वाहे, हो मोकळ्या मनाने वाहे. खाण्याचा ताळेबंद हुकला काय? असं होतंय लोकांचा खाण्याचा ताळेबंद नाही. मग तुम्ही सांगा, एवढ्या लांबून तुम्ही आलेत ना, आता तुम्हीच सांगा. मी कशाला सांगू? आयुर्वेदामध्ये चरक संहितेत चरकाचार्यांनी खाण्याचा ताळेबंद सांगितला. खाण्याचा ताळेबंद कसा असावा? एकदा चरक मुनी एका झाडाखाली बसले. चरक मुनीचं कसं अबाधित ज्ञान आहे हे पाहण्यासाठी, परीक्षा घेण्यासाठी कोण आलं? लोकांना परीक्षा काही लय व्हावं वाटत नाही, काहीच कळत नाही परीक्षा घेतलं. महाराज क्षीर नीर विवेक न्यायाने परीक्षा करायची असती. समतोल प्रांत जात आपल्या किती अनुकूल हे पाहून निकाल द्यायचा नसतो. त्याला जातिवंत परीक्षक म्हणतात. बन्शीबाबा तांबे आमचे नेवासकर मंडळी आहेत का? होतेच तसे, खरोखरच होते बन्शीबाबा तांबे परीक्षक महाराज. आणि मग या चरकाचार्यांचं कसं अबाधित ज्ञान आहे आरोग्यशास्त्राविषयी, त्यांची परीक्षा घेण्यासाठी
देवलोकातले वैद्य आले. कोण? अश्विनी कुमार. झाडावर पाखराचं रूप घेऊन बसले आणि 5 वेळा ओरडले, कोरुक 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 कोरुक. 5 वेळा ओरडले. त्यांनी त्याचा संधी विच्छेद केला. ते म्हणले, हे पाखरं मला प्रश्न विचारतात. रुक म्हणजे रोगी, अरुक म्हणजे निरोगी, आणि कह अरुक कह अरुक. कोण निरोगी राहू शकतो? 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 5 वेळा त्या पाखराने विचारले. काय चरकाचार्यांचं अबाधित ज्ञान असेल मला. त्यांनी 5 सूत्र सांगितले त्यांना. मितभोग, ऋतभोग, हितभोग, अभोग, अशाखभोग, अरुक. ही 5 माणसं निरोगी राहतात. ऐकण्यासारखा एक खाण्याचा ताळेबंद एवढा ऐकाच तो चरकाचार्य सांगतात. त्यांनी विचारलं, कह अरुक, कोण निरोगी राहतो? अबाधित ज्ञान पाहण्यासाठी आलेत अश्विनी कुमार स्वर्गातले. आणि मग यांनी उत्तर दिलं, मितभोग, मितम भुंगते इति मितभोग. मित शब्दाचा अर्थ होतो थोडे. नित्य सत्य मित हरिपाठ जासी. मित म्हणजे थोडे. जो कमी आहार घेतो तो निरोगी राहतो. कमी आहार घ्यावा म्हणजे किती घ्यावा? जेवत असताना पोटाचे 4 भाग करावे, चाकूने नव्हे मनाने. त्यातले 2 भागात अन्न टाकावं, 1 भागात पाणी टाकावं आणि 1 भाग रिकामा ठेवावा. याला म्हणायचं मितभोग. उभ्या हयातीत रोग होणार नाही त्याला. जेवणाच्या बाबतीत ही जर संहिता हा ताळेबंद पाळला, मितभोग असावं. माणसं मितभोग नाही, अमितभोग. भलतोच खातात मला. 4ही भाग अन्नानेच भरवतात. स्वतःही त्रास आणि इतरालाही त्रास. भरपूर खात राहतात आणि भरपूर खाल्ल्यामुळं ते रोगी होतात. कोण निरोगी राहतो? मितभोग. परत दुसऱ्यांदा विचारलं, कोण निरोगी राहतो? यांनी उत्तर दिलं, हितभोग. हित हितम भुंगते, हितकारकम भुंगते इति हितभोग. बुवा संस्कृत शिकलेला आहे. जो हितकारक आहार घेतो तो निरोगी राहतो. दिंडीला आल्यानंतर तुम्ही जे ते मुरमुरे खाता ना, गमेलं गमेलं, हे रस्याहा, स्निग्धाहा, स्थिराहा, नृत्याहा, या 4 सात्विक आहारात मुरमुरे कुठं बसत आहेत? कोणी मला सांगा. 1 रुपया बक्षीस घेऊन. हे याच्यात बसतच नाही. आणि तुम्ही घमेलं घमेलं खाता. मारा ते हित करा अरे का. घमेलं भर मुरमुरे खाण्यापेक्षा 4 बदाम खायचं हितकारक आहार आहे. काळी खजूर खा. डॉक्टर लोकांनी सांगायला सुरुवात केलंय, पांढरे लिंब खा. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही खा म्हणताना त्या पदार्थात जी एनर्जी ती जर इतर पदार्थात भेटत नसली तर जरूर खा. पण त्या पदार्थात जी एनर्जी मांसात, पांढऱ्या लिंबात, ती एनर्जी इतर पदार्थात शतपट आहे, शतपट. आणि म्हणून ते खाण्याचा आग्रह धरणार. माळी काढण्याविषयी काय तुमचा दुराग्रह एवढा? मग तुम्ही सांगा ना लोकांना, काळी खजूर खा, काळा मनुका खा भिजून महाराज, बदाम भिजून खा, खाऊ द्या ना लोकांना. पांढरे लिंब खावाच लागते. हे वेगळी तयारीतच असते. बरं बरं बाबा वाक्य प्रमाण आहे चालतंय. ज्या कावळा बसायचा आणि भादी मोडायची एकच होती महाराज. कधी नाही बोलले आणि घोडा आण म्हणले. तसंच जो हितकर आहार घेतो तो निरोगी राहतो. संस्थेत विठ्ठलबुवा चौधरी होते. त्यांना मोठे बुवा म्हणायचे. दररोज संध्याकाळी ते बदाम भिजू घालायचे आणि सकाळी ते बदाम वाटायचे असे आणि त्याची रबडी तयार करायची आणि त्याच्यात पत्री खडी साखर टाकायची आणि अर्ध फुलपात्र भरून ते सकाळी खाल्ले का संध्याकाळी 1 चपाती खायची. वजनदार हितकर आहार. 98व्या वर्षी ते मोशीला गेले आणि दुसऱ्या मजल्यावर खाली पडले. हाड तुटलं. 98व्या वर्षी त्यांचं हाड जोडलं. 98व्या वर्षी डॉक्टर म्हणले, हे जरी 92 वयाचे 98 वयाचे असले तरी यांचे अवयव 2 वर्षाच्या मुला इतकी कोवळी. वा. फक्त हितकर आहार खाल्ला. आपण बनग्याच खातो तर कसंच व्हायचं आपल्याला. निवळ बसच भरायचा कार्यक्रम चालला. चांगलं मी म्हणलं ना, ह्या बाळांना चांगला आहार दिला पाहिजे. अजूक चांगला ऐकायला भेटन आपल्याला. हितकर खात चला. 1 मितभोग, कमी खातो निरोगी राहतो. ताळेबंद आहे का खाण्याचा. आणि शेवटी मी राहण्याचा ताळेबंद सांगणार. कमी आहार घेतो निरोगी राहतो. हितकर आहार घेतो निरोगी राहतो. पुढे सांगतात ऋतभोग. कोण निरोगी राहतो? उत्तर दिलं ऋतभोग. ऋत म्हणजे वेळ. जो वेळेत जेवतो तो निरोगी राहतो.
आदरणीय बंडातात्या कराडकरांना 350च्या पुढं साखर आहे बरं का महाराज. हो, पण 3 पुरणाच्या पोळ्या खाते, घाबरत नाहीत ते. त्याने महाराज मी 3 खाऊ दे नाही तर 4 खाऊ दे, माझी साखर वाढणार नाही, एवढीच राहणार. का? मी वेळेत जेवतो म्हणे. तात्या वेळेत जेवणार. आमच्या तिथं 10 वाजता कीर्तन होतं आरणगावच्या मोठ्या सप्त्यात. त्यांचं समाधी सोहळ्याचं कीर्तन, बुवाजी बुवांची समाधी. आणि तात्या 10:15 आले. पहिलं जेव घाल म्हणले मला. म्हणलं तात्या 10 ते 12 समाधीच कीर्तन, समाधी नंतर पहिलं जेव घाल म्हणले मला. मी बी पहिलं जेव घातलं त्यांना महाराजांनी. बरोबर 11:15 अर्धा तास जेवले ते. 11:15 कीर्तन केलं, 12ला सोडलं त्यांनी. वेळेत जेवतो तो एक निरोगी राहतो. कीर्तनकाराला सगळ्यात जास्त रोग का? त्याचं हे उत्तर आहे, वेळेत जेवत नाही. आमच्या गावी एक बुवा आला आणि तो संध्याकाळी पाठ 4 वाजता म्हणला मला जेव घालता का? म्हणलं बा शिळी लापशी तीच खावं लागेल, 4ला स्वयंपाक करील कोण? वेळेत जेवला पाहिजे, निरोगी राहतो. कोण निरोगी राहतो? अशाखभूक. जो कमी भाज्या खातो तो निरोगी राहतो. हल्ली भाज्यावर एवढी रसायनं मारली जातात. तुम्ही भाज्या खात नसून रसायनं खातात. कमी भाज्या खात जा महाराज. 1 किंवा 2 भाज्या ताटात असल्या पाहिजे. लोक हौसाने 20 पदार्थ करतात. 20 पदार्थ खाणं 20 खाण्यासारखं. कमी. अहो, तिघाचं सरकार कसं टिकायचं मोठी अडचण आहे. एकाच टिकायचं जडल, तिघाचं कुठं टिकत असतं? टिकतच नसतंय. विठ्ठल भाज्या खातो निरोगी राहतो. शेवटचा प्रश्न विचारला, कोण निरोगी राहतो? चरकाचार्य उत्तर देतात, अभूक. अभूक म्हणजे खातच नाही तो निरोगी राहतो. म्हणजे घास खात नाही तो निरोगी राहतो. अहो, तो मरून जाईल ना, मरल पण रोग नाही होणार. प्रश्न काय विचारलाय? निरोगी कोण राहतो? मरतो कोण हे विचारलंय का निरोगी कोण राहतो? तो मरल पण रोग नाही होणार त्याला. कारण रोग हे भोगाच्याच अंतरात बसलेले असतात. विठ्ठल भोगे रोगा दिले अनेका, दिले अनेका, अरुचे होगा सांगतात. रोग खाण्यानेच होतात. भोगे रोगा जोडून या दिले अनिका. चित्त खोटे चालीवरी, रोग भोगाची अंतरी, रसना अनावरी, तुका म्हणे टिंब टिंब वाहे. चौकडाप्रमाणे ते रोग भोगाची अंतरी आणि रोग भोगे रोग भयम. आता आणखी किती सांगायचंय? खातच नाही तो निरोगी राहतो. हा आहे खाण्याचा ताळेबंद. मितभूक, हितभूक, ऋतभूक, अभूक, अशाखभूक. खाण्याचा ताळेबंद लोकांना कळत नाही, शास्त्राने सांगितलं. बरं, लेण्याचा ताळेबंद कळतो का? कोण कोणाचे कपडे घालतय, काय वयाला साजतय नाही साजतय. कोणी कोणाचे 80-90 वय ओलांडलं, पंजाबी ड्रेस घातला. आता काय मालकाने काय म्हणा, मंजुळा आता काय राहिले काय सोय आहे का लग्नाची? हा वय का वय सोबत आहे का कपडे घालले? माऊलीची वारी भरली या वर्षी. आता माऊलीचं दर्शन नव्हतं अनेक दिवस म्हणून बारी लागली. बारीत माझ्या पुढे एक जीन पॅन्ट टी शर्ट, मागे एक जीन पॅन्ट टी शर्ट. माझा अंदाज आपला साध्या भोळा माणूस मी, हे दोघं गडी असावेत. पण अंदाज फसला. पुढची व्यक्ती चुळबुळ का, हे बाळू शांतारा काय चुळबुळ करतो? मागची व्यक्ती ओरडली, महाराज बाळू नाही मग संगीता आहे ती संगीता. अहो म्हणलं जीन पॅन्ट टी शर्ट आहे गड्याचा पोशाख म्हणजे त्याला काय होतं? म्हणजे घातलं तर घातलं तिने. म्हणलं माझं चुकलं बरं का, तुम्ही संगीताचे वडील का? अहो मी संगीताची आई माधुरी.
म्हणलं दीक्षित का विठ्ठल लेण्याचा ताळेबंद. आणखीन गडी ठेप्यावर आहेत. परत ऐका, आणखी गडी ठेप्यावर आहेत. आपलेच कपडे घालीत आहेत. माता वर्गाने जरा थोडस काही गोष्टीत ताळेबंद सोडला. मग लेण्याचा ताळेबंद तुम्ही सांगा. ज्ञानोबराच्या अर्ध्या ओवीत सांगितलं. ज्ञानोबराय सांगतात ना तरी कुळवधू लपवी अवयवाती. जास्तीत जास्त अवयव झाकणे हाच लेण्याचा ताळेबंद नाही. आपली अवयव दिसू द्यायची नाही. हो ना तरी कुळवधू लपवी अवयवा ते कुळवधू माऊली. आणखीन मराठवाड्यात पाहण्यासारखं मराठवाड्यात पाटलाच्या बाया गोशा पद्धतमध्ये राहतात. मी एकदा वैद्य बाबांबरोबर कीर्तनाला गेलो होतो. तिकडं खाली परभणी जिल्ह्यात सोनपेठ म्हणून गावी, तिथं खाली खपाट पिंपरी, तिथं वैद्य महाराजाचे एक लाडके पखवाजे आहेत भक्तराज बाबा भोसले म्हणून. फार चांगला वाजवणारा मनुष्य महाराज. आम्ही त्यांच्याकडे गेलो कीर्तनाला. वैद्य मी दुसऱ्या वर्षाला होतो त्यावेळेस. आणि मग आम्ही गेलो कीर्तनाला. कीर्तन झाल्यावर बुवांचं धोतर मी धुवायला लागलो. पाटील पाटलाचा वाडा. महाराज धोतर धुवू नका. म्हणलं मग कोण पाटलीन धोत्यान का? नाही नाही, धोतर इथं कपडे धुण्यासाठी परटीने, पाणी वाहण्यासाठी कोळी म्हणले, सरपण आणून देण्यासाठी सुतारे म्हणले. अरे राम राम राम. त्याने मराठवाडा आहे म्हणले महाराज. सगळ्या 18 पगड जाती पाटलाच्या सेवा करतात. खरंच पाटील शब्दाची काय ताकद आहे मराठवाड्यात गेल्यावरच कळते महाराज. हो मराठवाड्यात पाटील आहेत. पाटील सप्ते सुद्धा त्यांच्याच हातात आहेत. म्हणून काहीच आडनाव पाटील नाही तरी त्यांनी ते लावून घेतलंय तारखा भेटा त्यात तिकडं मराठवाड्यात. अशी बरेच महाराज लोक इतके सोयीस्कर धोरणिक घटक ब्रह्मदेवाच्या सृष्टीत दुसरा नाही. विठ्ठल ऐका विषय माझा असा चाललाय की लेण्याचा ताळेबंद गोशा पद्धत आणखीन आहे तिकडं. अवयव झाकणे. वा सुंदर. लोकाला खाण्याचा ताळेबंद कळत नाही, चरकांनी सांगितला. लेण्याचा ताळेबंद कळत नाही, ज्ञानोबराच्या अर्ध्या ओवीत सांगितला. कुळवधू लपवी अवयवात. आता महत्वाचा ताळेबंद राहण्याचा ताळेबंद लोकाला कळत नाही. मराठवाड्यात आणखीन सुद्धा सगळा समाज गावातच राहतो. आपला समाज गावात राहत नाही, विखोरलाय. आणि मग तिकडं बातमी येते, अर तिकडं 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 चोर आले. ह्या वस्तीवरले तिकडं जाते तर इकडंच वस्ती फुटती. ते तिकडं हा गेले नाही चोर पळून. तिकडून बातमी येते तिकडं काय फाडले, इकडं वस्ती फोडली. आणि मग गडी येतात घरी, इकडं झाली का चोरी. इकडं आले तर ती फुटती. तोवर राहण्याचा ताळेबंद नाही. एक ह्या वस्तीवर राहतं तर एक त्या वस्तीवर राहतं तर एक त्या वस्तीवर राहतं. कुठं राहावं हे लोकांना कळत आहे का? कोणी गावात राहतं म्हणजे बाजारात राहते तर काही डोंगरात राहतात, काही एकांतात राहतात तर काही लोकांतात राहतात, काही इह लोकात राहतात तर काही परलोकात राहतात. साईच्या साई गोष्टीला माझ्याकडे प्रमाणे काही डोंगरात राहतात. मुक्ताई सांगतात घर बांधले डोंगरी. काही डोंगरात राहतात, काही थेट बाजारात राहतात. करोनी वस्ती बाजारी. पॉझिटिव्ह निघाले म्हणजे घरच अशा ठिकाणी बांधले की अख्खं गाव तिथं येतंय म्हणले रोजच. तिथं नाही गर्दीत घर बांधल्यावर पॉझिटिव्ह नाही निघणार तर काय निगेटिव्ह निघणार का? पॉझिटिव्हच निघणार महाराज. इथं करोनी वस्ती बाजारी म्हणावी कासया निस्पृही. बघा लोकांच्या राहण्याचा कसा ताळेबंद हुकलेला आहे. काही एकांतात राहतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. तो काही लोकांतात राहतात, तुका म्हणे तैसा भला मी लोकात परी तू कृपावंत पांडुरंगा. काही इह लोकात राहतात, तुका म्हणे आम्ही इहलोकी भले तुझेची अंकिले पांडुरंगा. तर काही परलोकात राहतात, तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव वैकुंठ तो ठाव वसती ते. काही एकांतात राहतात, काही लोकांतात राहतात, काही डोंगरात राहतात, काही बाजारात राहतात, काही इह लोकात राहतात तर काही परलोकात राहतात. राहण्याचा ताळेबंद जीवांचा नाही. विठ्ठल खाण्याचा लेण्याचा राहण्याचा ताळेबंद हुकल्यामुळं तर आपली अवकाळा झालेली आहे. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा नाही, त्याची अवकाळा ताळा नाही त्याची अवकाळा. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा नाही त्याची अवकाळा. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. तुका म्हणे
ताळेबंद हुकलेला आहे आणि ज्याचा ज्याचा ताळेबंद हुकला त्याची अवकाळा होतेच. या चरणाचे दोन अर्थ म्हणतात. तो का म्हणे ताळा नाही, इकडं वाढायचं ते. तो का म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा, आणि आता फक्त नाही पुढं ढकलायचं. तो का म्हणे ताळा म्हणजे ज्याच्या वागण्याला ताळ आहे, नाही त्याची अवकाळा. नाही हे जे नकारात्मक क्रियापद आहे, माग पुढं घेतलं का दोन अर्थ होत. ताळेबंद ठेवा तुमची अवकाळा होणार नाही, ताळेबंद हुकला तुमची अवकाळा होणार. महाराज आता तुम्ही खाण्याचा ताळेबंद सांगितला, लेण्याचा ताळेबंद सांगितला, आता राहण्याचा ताळेबंद आमचा हुकलाय, तेवढा तुम्ही सांगा. सांगतो. तोही गाथ्यात आलाय, तोही शास्त्रात आलाय. अगोदर कुठं राहू नये हे सांगतो आणि नंतर कुठं राहावं हे सांगतो. सर्व शास्त्रात आलंय. कोणताही विषय सांगितला का मी त्याला प्रमाणच देणार. प्रमाणाला धरून बोलणारा प्रामाणिक भाऊ आहे. शास्त्रकार सांगतात कुठं राहू नये, 5 गोष्टी ज्या गावात नाहीत तिथं राहू नये. 1 दिवस राहू नये. सकाळी गेले दुपारीच वळकोटी उचला, दुपारी गेले संध्याकाळीच घरी निघा, मध्यरात्री गेले तर काकड्याला सुद्धा घरी निघून या, तिथं राहू नका. न तत्र दिवसम वसेत, 1 दिवस मुक्काम करू नका. कुठं? 5 गोष्टी जिथं नाहीत तिथं राहू नये. कोणत्या कोणत्या 5 गोष्टी? शास्त्रात त्याचं वर्णन आहे. विठ्ठल धनिक श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्तु पंचमाः पंचयत्र विद्यन्ते न तत्र दिवसम वसेत तत्र दिवसम न वसेत. 1 दिवस मुक्काम करू नका. कुठं कुठं? जिथं धनवान मनुष्य नाही. धनिक यत्र न विद्यते न तत्र दिवसम वसेत. ज्या गावात धनवान मनुष्य नाही. धनवान का असावा? गावात असलाच पाहिजे. डॉक्टरने रात्री 2 वाजता सांगितलं 70,000 रुपये भरावं लागतील आणि घरात खिशात तर 70 पैसे सुद्धा नाही. मग अशा वेळी गावात एखादा धनवान असावा, तुम्ही त्याचं दार ठोकावं, तो तुम्हाला पैसे देणार. म्हणजे शेजारच्या गावात आहे ना, त्याला तुमचा काय भरोसा? गावातल्या धनवानाला आपला जेवढा भरोसा आहे, शेजारच्या गावाला काय माहिती? गावातला माणूस पिकावर काढेल, कशावर काढेल, कशावर तरी पैसे घेईनच आपल्यातून. शेजारचा गावचा जितका आट्टा असणे देणार नाही तितका गावातला देतो. ज्या गावात धनवान मनुष्य नाही तिथं राहू नये. आडी अडचणीला पैसा कोण देईल? धनिक पण नुसता धनवान असून फायदा नाही. श्रोत्रिय, श्रोत्रिय शब्दाचा अर्थ होतो ज्ञाता पुरुष. मराठी भाषेत जाणता माणूस. ज्या गावात जाणता माणूस नाही तिथे एक राहू नये. गावगाव माणसं जाणती राहिलीच नाही. मला नेमतीच माणसं आहेत. म्हणजे योग्य काय अयोग्य काय याचा निवाडा धनवानाला कळत नाही, श्रोत्रियाला कळतो. याच्यासाठी गावात श्रोत्रिय असावा, एक शहाणा असावा. गावाने त्याला विचारून निर्णय घ्यायचा. तारखा भरत असताना कधीच सप्त्याची मीटिंग नाही लावायची. मीटिंग लावली का लोक आधीच सेटिंग करून आलेले असतात आणि ते मीटिंग मध्ये येऊन कटिंग करायचं काम करीत असतात. हो, सगळे फिटिंग करते. कधीच मीटिंग नाही लावायची. आधी आम्ही कोणत्याही सप्त्यात आधी तारखा भरीत होत आणि मीटिंग लावली तर ती फक्त स्वयंपाकाची लावायची. मांडव सिस्टीम, स्वयंपाक, आचारी, गाड्याची पार्किंग कुठं करायची, फिल्टर पाणी आणायचं का वड्याचं आणायचं, हे सगळं त्याला त्या मीटिंगचा विषय. तारखाची नाही. गावगाव लोक महाराज जाणती माणसंच नाही, ज्याला काहीच कळत नाही ते म्हणते मी सांगतोय तो बोलावा. हा मी सांगतोय ती आता काय जाऊ द्या गड्या. लोकाला काय कळत आहे? जाणता कुठे? तारखा भरणारा मनुष्य 4 तालुक्यात कीर्तन ऐकायला जाणार असावा. त्याने 4 तालुक्यातली कीर्तन ऐकत जावे. त्या सप्त्यात कीर्तन करा. त्या सप्त्यात त्याचं कीर्तन ऐकलं का त्याचं कीर्तन दुसऱ्या तालुक्यात असल्यावर पुन्हा ऐकायला जायचं. कारण हातीच कॅसेट पुढं हाकीत होतं काय कळायचं. परत त्या तालुक्यात ऐकायला जायचं. 4-4 सप्त्यात 4-4 तालुक्यात त्याची कीर्तन ऐकावी. असा जो जाणताय त्याने तारखा भरावा. काहीच कळत नाही आणि ते देव वर्ष राहणार राहतात. गावात फक्त मिटिंगला येते. त्यांच्या तारखा भरल्या का सप्त्याच्या तारखा खारकाच झाल्या म्हणून खारकाच होत्यात सप्त्याच्या. गावात जाणता असावा. धनिक, ज्या गावात धनवान नाही राहू नये. ज्या गावात जाणता माणूस नाही 1 दिवस राहू नका. धनिक श्रोत्रियो राजा, ज्या गावात राजा नाही. न्याय निवाडा करील कोण? न्याय अन्याय बाबीच्या बाबतीत न्याय निकाल कोण देईल? याच्यासाठी राजा असावा. धनिक श्रोत्रियो राजा. नदी,
चौथी गोष्ट सांगतात, गावात नदी असावी. कशासाठी? शेती करायला पाणी कुठून आणायचं? पाण्याची गरज आहे, नदी असावी. नाही म्हणजे आम्ही बंधारा बांधू. अरे हो, पण त्या बंधाऱ्यात पाणी कुठून आणून टाकायचं? का सांगायचं कोणाला पाणी द्या म्हणून? बंधाऱ्यासाठी तरी नदी लागणच ना. नदी असणं गरजेचं आहे. कसे जाणते श्रोते नाही, इथं राहिलंच पाहिजे. या गावात जाणताय तिथं राहावा असं आहे ना. गावाला नदी असावी. आम्हाला नाही शेती करायची, कशाला नदी पाहिजे? तरी नदी असावीच महाराज. का नदी असावी? अरे तुला शेती जरी करायची नसल, तुला शेवटी न्यायचा कुठं? नदीलाच न्यावं लागण ना. म्हणून नदी असावी. जुनी गावं सगळी नदीच्या काठावर वसलेली. वावी गावला नदी आहे की नाही हा मला काही माहीत, पण बहुतेक थोडा वडा तरी असावा, पण असावा. नदी असावी. धनिक श्रोत्रियो राजा नदी. आणि पाचवं सांगतात वैद्यस्तु पंचमाहा. त्या गावात एखादा वैद्य असावा. रोग्या आयशा द्याव्यावल्ली या शाखेचा असावा. निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगणारा नसावा. हो, वैद्य असावा. त्या गावात राहा. आणि ह्या 5 गोष्टी जिथं नाहीत, न तत्र दिवसम वसेत, तिथं राहू नये. कुठं राहू नये हे सांगितलं. अजून एक श्लोक सांगतोच, मला काय मोहच आवराना. विठ्ठल अनायकेन वस्तव्यम नवसेत बहुनायके, बालनायकेन वस्तव्यम नवसेत श्रीनायके. कुठं राहू नये 4 मुद्दे सांगितलेत. अनायकेन वस्तव्यम, ज्या गावाला कारभारी राहिला नाही त्या गावात राहू नये. हो, पहिल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका केल्या. लॉकडाऊन पहिलं उठलं, दुसऱ्या लॉकडाऊनच्या आत महाराष्ट्र शासनाने गावाच्या निवडणुका केल्या. का? गावगाव कारभारीच नव्हती राहिली. कारभारी गावात असावा. ज्या गावाला नायक नाही तिथं राहू नये. बऱ्याच गावात नायक असतात पण नायक नाही, खलनायक. ज्या गावाला नायक नाही, नायक नाही खलनायक, अशा ठिकाणी काय राहायचं? विठ्ठल अनायकेन वस्तव्यम, नायक असावा. मग ठीक आहे, करतो 5-50 नायक. बहुनायकेन वस्तव्यम अनायकेन वस्तव्यम नवसेत बहुनायके. ज्या गावाला लय कारभारी येतं तिथे एक राहू नये. गावगाव महाराज गावची जत्रा कारभारी 17. जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यात यात्रा राहतात. आणि मग गावाची मिटिंग लागते. मिटिंग लागल्यावर महाराज मग आता काय सगळेच कारभारी गोळा होतात. मग गावात वारकरी बी कारभारी असतात. वारकरी म्हणतात असं करा, गावची जत्रा आहे, अखंड हरिनाम सप्ताह झाला पाहिजे. अहो, आपल्या तालुक्यापासून 50 किलोमीटरवर वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवे रचेला पाया. आपल्या तालुक्यापासून 50 किलोमीटर वारकरी संप्रदायाचा कळस तो का झाला असे? देहू आळंदी आपल्या परिसराचं भूषण आहे. आणि म्हणून गावात सप्ताह झाला पाहिजे. एक कारभारी म्हणले का दुसरे कारभारी म्हणतात नुसतं देहून आळंदीच आपल्या परिसराचं भूषण आहे काय? मग नारायणगाव सुद्धा आपल्या परिसराचं भूषण आहे. गावात तिथला ताफा आलाच पाहिजे. असे अनेक कारभारी महाराज काय तिथं राहता. न मिळती एका एक जिय नगरीचे लोक, भले तेथे राहू नये. क्षणे होईल नकळे काय, क्षणे होईल नकळे काय, क्षणे होईल नकळे काय. बोला. न मिळती न मिळती भले तेथे राहू नये. क्षणे होईल क्षणे होईल नकळे काय, क्षणे होईल नकळे काय. ज्या गावाला अनेक कारभारी आहेत नवसेत बहुनायके. ज्या गावाला लई कारभारी आहेत तिथं राहू नये. न मिळती एकाएक जे नगरी, एक म्हणला आंबा का एक म्हणतो तुंबा. न मिळती एकाएक जे नगरीचे लोक, भले तेथे राहू. कसा श्लोकन, कसं माझ्या महाराजाचे अक्षर अगदी जुळतं मिळतंय. अनायकेन वस्तव्यम नवसेत बहुनायके, बालनायकेन वस्तव्यम. ज्या गावचा कारभार पोराच्या हातात आहे तिथे एक राहू नये. हुल्लड, सगळा कारभार हुल्लड. काय काय गावचे सप्ते बी पोरांच्या हातात गेलेत. महाराज आल्यावर महाराजाला कुठं बसायला न्यावं?
मला एकाने चावडीलाच नेलं बसायला. मला हातपाय कुठं धुवायचे म्हणजे इथं म्हशीचा गोठा आहे म्हणजे आणि तिथं पाणी धुवायला जा म्हणजे हातपाय धुवायला. अरे म्हणलं काय म्हैस समजेल काय मला पोरांचा कारभार हुल्लडच असतो बा. मग कीर्तनाची तारीख दिली म्हणजे टाळपाखवास तुम्ही नाही आणले का, आम्हालाच विचारतोय तुम्ही नाही आणले का. आता काय करावं, काय असे पोरांच्या हातात कारभार गेलेत काय काही. ते काय कुठं गावगाव ऐकायला जातात का वारीला जातात का काय 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 लोक पोरं बघत येत. हा चलू द्या चलू द्या जाऊ द्या. बालनायकेन वस्तव्यम, पोराच्या हातात कारभार नसावा. चहा विकणारा असावा पण वयोवृद्ध असा त्याच्या हातात कारभार असावा. अरे ज्याला पाऊल टाकायची अक्कल नाही, ज्याला पाऊलाची चाहूल कळत नाही, मग तो राहून असला तरी काय सांगायचा भाग असा आहे, सांगायचा भाग असाच आहे. पोराच्या हातात कारभार नसावा. पुढं सांगतात नवसेत बालनायके श्रीनायके नवस्तव्य. आता पटायचं नाही बरं का महिला वर्ग, कारभार माता माऊलीच्या हातात नसावा. असला तर तिथं राहू नये शास्त्र सांगतंय बरं का. कारण कारभारात मान्यता येते. गडी माणूस जेवढा तडका फडकी निर्णय घेतो तेवढा बाई माणूस घेऊ शकतो का नाथ बाबा? नाही गा. बाई माणूस तडका फडकी निर्णय घेतो. कोणता? पप्याच्या बापाला घराबाहेर काढा, एकच निर्णय घेऊ शकतो, दुसरा काय. दुसऱ्या निर्णयात मान्यता राहते. तरी नंदुशेठ या श्लोकाच्या विरोधी मी बोलणार आहे. मी महिलांना प्राधान्य देणार. कारभार बाई माणसाच्या हातात असावा. अहो म्हणजे पण या श्लोक काही सांगन, मी सांगतो ते ऐका आता. बाबा वाक्यम प्रमाण कारभार बाई माणसाच्या हातात नसावा हे जरी शास्त्रात लिहिलं असेल तरी मी सांगतो कारभार बाई माणसाच्या हातात असावा, पण ती बाई भारतीय असावी. आता हे विस्ताराने सांगावं लागेल का विठ्ठल? आमच्या भारतातली महिला असावी आणि तिच्या हातात भारताचा कारभार असा. अनेक दूरवरच्या राष्ट्राची माऊली, तिला काय भारताचा कळवाळा, आणि तुम्ही सुद्धा हे ठेवून द्यावा. हे काय कळत आहे तुम्हाला? काय देशभक्ती आहे? तुम्ही देवभक्ती नाही केली तरी चालन, पण तुम्ही देशभक्त जरी झाले तरी भारत मातेचं पांग खेळलं तुम्ही. पांग विठ्ठल पाहू 2024 ला काय देवा लावतात. तर सांगायचा भाग असा आहे कुठं राहू नये. याच्यासाठी मी 2 सुभाषित तुमच्या पुढे वाढले. महाराज आता कुठं राहू नये हे कळालं, तुम्ही आमच्या डोळ्यात अंजनच घातलं. आता कुठं राहावं हे तरी सांगा. कुठं राहावं? जगात राहण्याची 2च ठिकाणं चांगली. एक देवाच्या पायाजवळ राहा, नाहीतर संतांच्या पायाजवळ राहा. कुठं राहा? सर्वात पहिलं संतांच्या पायाजवळ राहा. का बरं? तुम्ही तरुण जाल, तरुण नक्की तरुण जाल. यासाठी संत पाय हे सेवावे, तरीच करावे तुका भय, तरीच करावे तुका भय. ओवनी आवास करीण देते, ओवनी आवास करीण देते. तुका म्हणे त्यांचे पाय पाय ओवनी आवास करीण देते.
वास करावा, कुठं वासावं, कुठं सेवन करावं, तर ते सांगतात. तुका याजसाठी संत पाय हे सेवावे, तरीच तरावे. तुका म्हणे संतांच्या पायाजवळ राहावं. लय गोड प्रमाण दिलं नंदूभाऊ तुम्ही. अशी वंजळभर साखर तुमच्या तोंडात घाला, पण पळशाचा कारखाना बंद. पडोनी राहेल. लय अचूक मला ना त्या अभंगातला शब्द सापा टाकलाय. आजच्या अभंगात राहा नेते पायापाशी. कुठं राहावं? पडोनी राहेन ते ठाय. वा फिट. हा माझ्याही पेक्षा फिट प्रमाण दिला तुम्ही. पडोनी राहेन ते ठाय, उगाची संताची पायी. संतांच्या पायाजवळ पडून राहावं. न मागे न करी काही, तुझी आनगा विठोबा. संतांच्या पायाजवळ राहावं. कसं राहावं? तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्या पाय पुसण्याची जागा होऊन राहावं. तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोस. पाय पुसण्याचं पोत. ज्ञानोबरायच्या दारातलं पाय पुसायचं पोत व्हावं. तुकोबरायच्या दारातलं पाय पुसायचं पोत व्हावं. लक्ष्मणगिरी महाराजाच्या समाधीच्या दारातलं पाय पुसायचं पोत व्हावं. वा. तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोस, हो निया वास करीन तेथे. संतांच्या पाय पुसायचं पोत व्हावं. पोत. वा सुंदर. संतांच्या पायाजवळ राहावं किंवा देवाच्या पायाजवळ राहावं. तुकोबराय अभंगाच्या पहिल्याच्या. राहणे ते पायापासी, 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 राहणे ते पायापासी. आणि कारसी विठोनी, आणि कारसी विठोनी, ऐसा धीर देई मना, ऐसा धीर देई मना. आणि कारसी विठोनी, आणि कारसी विठोनी, ऐसा धीर देई मना, ऐसा धीर देई मना. हे राहणे ते पायापासी, आणि कारसी विठो, आणि कारसी विठोनी, आणि कारसी विठोनी. राहणे ते पायापासी, आणि कारसी विठोनी, आणि कारसी विठोनी, आणि कारसी विठोनी. अतिशय गोड. ज्यांच्या म्हटण्याने अंधारात प्रकाश पडतो. कोणाचाही त्यांच्या पुढं कात नाही असे प्रकाश कात कडे. गोड. आमचं भूषणी नगरचं महाराज. आपला अभिमान असलाच ऐका. संतांच्या पायाजवळ राहा किंवा देवाच्या पायाजवळ राहा. राहा नेते पायापाशी, देवाच्या पायाजवळ राहा. हो हो. काय आहे देवाच्या पायात? मोठा प्रश्नच आहे. तर देवाचे पाय तारक आहेत. तुका म्हणे वर्णो काय, तारक विठोबाचे पाय. देवाचे पाय तारक आहेत. सर्व सुख देवाच्या पायात आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. मी तुम्हाला लय प्रमाणे सांगेन बरं का. देवाच्या पायाचा एक महिमा तुम्हाला सांगायचा आहे मला. देवाच्या पायाचा असा महिमा आहे, त्याच्या पायाची जर कृपा झाली, मुका बोलतो धड 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 धड. हो. आणि आंधळा मनुष्य रत्नाची पारख करतो. रत्नाची. चरणाचा महिमा हातो तुझ्या पुरुषोत्तमा. काय हो? अंध पारिखी मानिके, बोलावेशी स्पष्ट मुखे. आंधळा मनुष्य माणिक रत्नाची पारख करतो. देवाच्या पायाचा. आणि मुका मनुष्य धड 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 वाचस्पतीशी करी. उलंगिती पांगुळगिरी, मुके करी अनुवाद, मुके करी अनुवाद, मुके करी अनुवाद, मुके करी अनुवाद, मुके करी अनुवाद,
किती पांगुळगी मुके करी अनुवाद मुके करी अनुवाद मुके करी अनुवाद. अतिशय गोड प्रमाण दिलं आणि त्यांनीच का दिलं कारण त्या प्रमाणात गिरी शब्द आला. उल्लंघिते पांगुळ गिरी मुके करी अनुवाद. कदम माऊली माणूस असा आहे मला दुसरीकडून आणावं लागत नाही मी तिथल्या तिथंच जुळून देतो. उल्लंघिते पांगुळ गिरी मुके करी अनुवाद. चरणाचा महिमा हा तो तुझ्या पुरुषोत्तमा. काय अंध पारिखी मानिके बोलाविषयी स्पष्ट मुके. आणि राहायचं असल संताच्या पायाजवळ राहा नाही तर देवाच्या पायाजवळ राहा. काही भंगार लोकांच्या पायाजवळ राहू नका. ते काय पाय आहेत काय. तो का म्हणे त्याचे काष्ट हात पाय कीर्तना नवजाय हरीच्या. गावात वावीत सप्ताह असून एवढा छान सप्ताह चाललाय घरी झोपाकाडी तो कीर्तनाला जात नाही. तुकाराम महाराज म्हणते त्याचे हडामांसाचे पाय हातपाय नाहीत काष्टाचे. तो का म्हणे त्याचे काष्ट हात पाय कीर्तना नवजाय हरीच्या. त्या लोकांच्या पायाजवळ काय. काही लोकांचा पाय गुण लय बेकार लय बेकार पाय गुण. काही माणसाला घरी नका आणि तिकडच चहा पाजायचा खाना नारळाने वटी भरायची आणि तिकडच काढून द्यायची. काही लोक घरात आणू नये लय विक्षेपी. त्यांचा पाय गुण असा की काय बोलायचंच नाही. एक म्हातारा एक मनुष्य बाजारात चालला होता. एक बाई वांगे विकायला बसली होती. चालता चालता त्याचा पाय त्या वांग्याच्या पाठीला लागला. ती बाई म्हणली ए बाबा अरे खाली बघून चल तुझा पाय लागलाय वांगे विकायची नाही ना. तो लागा आई 100 एकर जमीन होती माझ्या आजोबाला. माझ्या बापाने ती ठेवली. माझा जन्म झाला आणि माझ्या हातात कारभार आला. 100च्या 100 विकली असा माझा पायगुण. तुझ्या पाठीभर वांग्याचं काढी दे कुठं म्हणले. तुझ्या सकट पाठी जाईल म्हणजे काय काळजी करू. कायचा असला पायगुण आपशकुनी पायाचे. कौरव पांडव मिळून 105 होते. तुम्ही किती ते म्हणजे आम्ही 105. हो ज्यावेळेस दुर्योधनाला त्या गंधर्वांनी धरून नेलं तो पांडवांनी जाऊन सोडून आणलं. पवाडा तुवा केला गंधर्वासी तुवा संग्रामी हरजिंकीला निवात कवचांचा ठाव फोडिला. पवाडा तुवा केला 105 होते पण भयानक युद्ध झालं त्यांच्यातच. कोणाचा पायगुण भांजे मी प्रॅक्टिस करतोय पण ते मला जोडा ना कारण मी शकुनी मामा नाही मी दांडेकर मामाच्या संस्थेचा विद्यार्थी. हो असे काही शकुनी मामा आहेत महाराज लय आपिशा पायाचे. ते आले रे आले चांगल्या कार्यक्रमाला गालबोटच लाविणार गालबोटच लाविणार. आपिशा पायाची शकुनीच्या पायामुळं पायगुणामुळं महाभारत घडलं. प्रभू रामचंद्र उद्या राज्यावर बसणार. मंथरेचा पायगुण बिचाऱ्याला वनवासाला जावं लागलं. त्या लंकेचा राजा होता महाराज. 14 चौकड्या राज्य लंकाना था. 14 चौकड्या आयुष्य त्याने भोगलं महाराज. काय नव्हतं तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी असा रावण. पण एका बाईचा पायगुण नडला. कोण बाई. त्याचीच बहीण होती. बरी दंडकारण्यात राहत होती. अलंकापुरीला गेली आपलं लंकापुरीला गेली शिकायला आणि त्याला तिथं जाऊन शिकविलं. नाही लक्षात आलं तुमच्या असू द्या. आणि तिथं जाऊन त्याला शिकवलं आणि झालं त्याच्या राज्याचं वाठोळ केलं. शूर्पणखेचा पायगुण रामायण घडलं मला. मथुरेमध्ये मंथरेचा पायगुण रामायण घडलं. शकुनीचा पायगुण महाभारत घडलं. असल्या पायगुणाची माणसं आहेत ना. तो का म्हणे खडे निवडू दळणे धडधडे. दळणातून जसे खडे काढीत आहेत ना तशी माणसं बरोबर महाराष्ट्रातून बाहेर फेकायची. विठ्ठल आपिशा पायाची. लोकाचा पायगुण चांगला नाही. पायगुण संताचा चांगला. पायगुण देवाचा चांगला. राहायचंय ना देवाच्या पायाजवळ राहा नेते पायापाशी. मग राहू आम्ही तसं चलत नाही. त्याला पथ्यच पाळावं लागत. पथ्य सांगतात आनिका रसी विटोने. अन्य रसाला विटावंच लागत महाराज. अन्य रसाला न विटता देवाच्या पायाचा आस्वाद घेता येत नाही. एकदा राजहंस इथं दिशा सांगा बरं मला. दिशा उत्तर कुठे. उत्तर इकडं दक्षिण पूर्व पश्चिम.
उत्तरेतून मानस सरोवरातून राजहंसाचा थवा निघाला दक्षिणेत उडत चालले. दक्षिणेत एका गावाबाहेर काही कावळे चोचा मारीत बसले होते. जुना काळ, पहिले लोक सुशिक्षितच नव्हते. लोक पहिले बाहेर घरी जेवायचे, स्वच्छतेला बाहेर जायचे. आता काय विकासाची पहाट उदयाला आली. आता लोक बाहेर जेवतात. मग ते जुने लोक उठून गेले का तिथं कावळे येऊन बसायचे. राजहंस चालले त्यांनी पाहिलं ते कावळे चोचा हलतात. महाराज जातीचा लय अभिमान असतोय काही लोकाला. 10 जातीपाशी जाती. हे राजहंसाला त्यांची दया आली. अर हे पक्षी, आमच्या पक्षी जातीचा अपमान आहे. म्हणजे काय खाते ते बडवे. चल लगेच खाली आले. अरे काय खाता तुम्ही, बंद करा हे खाणं. म्हणजे कावळे म्हणजे बंद करा. मग खायचं काय. आम्ही जो आहार घेतो तो तुम्ही घ्या. हो पण तुम्ही कोण. अहो आम्ही राजहंस आहेत. हा 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 ऐकून होतो. कावळ्याला राजहंसाची काय ओळख महाराज, कावळेच ना ते काही झालं तरी ऐकून होतो. बरोबर. मग तुम्ही कोणचा आहार घेता. गाथा नाही वाचला. गाथ्यात दिले कावळे ढोपरा, कंकर तित्तरा, राजहंसा चारा. राजहंस म्हणले गाथ्यात लिहिलंय राजहंस मोती खातात. गाथा नाही वाचला. कावळे म्हणले गाथा वाचला असता तर कावळे कायला झाला. गाथा वाचला नाही म्हणून तर कावळे झाले. जरा ठेपेवर या. गाथा वाचित चला. लॉकडाऊन मध्ये आमच्या तावरे अण्णांनी 108 पारायण केली गाथेची. तावरे अण्णा आहेत तिकडं धाराशिव जिल्ह्यात, त्यांना माहिती आहेत. आपले माऊलीचे वडील 108 पारायण केली गाथेची त्यांनी. ऐका. मग आम्ही जो आहार घेतो तो तुम्ही खायचा, चला आमच्या बरोबर असं म्हटल्यानंतर मग ते म्हटले थांबा तसं नाही, भावबंधाला विचारल्याशिवाय निर्णय नाही घेताय. आज संध्याकाळी मुक्कामाल राहा, संध्याकाळी मिटिंग घेऊ, निर्णय देऊ. तुम्ही मुक्कामाल राहा, तुमची नाश्त्याची सोय करतो. राजहंस म्हणले हे तुमचा नको नाश्ता आम्हाला, आमच्याकडे शिदोरे आहेत आमच्या मोतीत. मग रात्री राजहंस मुक्कामाला थांबले. कावळ्यांची मिटिंग रात्री भरली. सहसा कावळ्यांच्या मिटिंगा रात्रीच होत असतात. रात्री मिटिंग भरली आणि मग बहुमताने ठराव पास केला. हे बघा आपण जो आहार घेतो हा हेय आहार आहे, उपादेय आहार नाही. तुमच्या लईच डोक्यावरून जाईन काही नाही. आपण जो आहार घेतो हा गर्हणीय आहार आहे, हो सेवनीय नाही, निंद्य वंद्य नाही. मग आपण चांगला आहार घ्यावा याच्यासाठी आमंत्रण घेऊन पक्षी श्रेष्ठी, आपलं पक्ष श्रेष्ठी आले, पक्ष्यांमध्ये ते श्रेष्ठ आहेत. मग आपण जायचंय, चाललं का. ठराव पास झाला पण एक कावळा उठलाच. काय मी सांगतो तेवढी तारीख भर. आपलं तो म्हणला की उठला तो म्हणला आपण तिथं गेल्यानंतर स्वयंपाक तयार आहे नाही. मग आपण इथून डबे बांधून घ्या. आता काय खायला निघालेत हे मोती. आणि डबे कशाचे बांधून घेतले, गोळ्या. बघ गोळ्या केल्या शेणाच्या, चोचीत भरल्या. हाय का कस काय तुम्हाला मोती खायला चाललेल्या माणसाने गोळ्या खायला बांधून न्यायच्या. बरेच जण मोत्याचा आस्वाद घ्यायला निघालेत आणि पहिल्या गोळ्या घेऊन आलेत. अरे काय सोन्या येतो तरी काय आला तू, तुला कोणी आमंत्रण पाठिलंय. आणि ते तिथं गेले. गेल्यानंतर महाराज मोत्याचे घोसच्या घोस काढले आणि राजहंसाने त्यांच्या पुढे टाकले. कावळे मोती खायचे पण पहिल्या गोळ्या तोंडी लावायचे. आता मोत्याचा ज्याला आस्वाद घ्यायचा त्याने पहिल्या गोळ्या टाकल्याच पाहिजे का नाही. ज्याला मोत्याचा आस्वाद घ्यायचा त्याने पहिल्या गोळ्या टाकल्या पाहिजे. संपला दृष्टांत. तसं ज्याला देवाच्या पायाजवळ राहायचंय त्याने अन्य रसाला वेटलाच पाहिजे. अनिका रसी वेटोनी, अन्य रसाला वेटो. अन्य रसाला नाही वेटलं तर काय होतं, ते अन्य रस तुमच्या पदरात मरणच बांधून देणार. अनिका रसे मरण गाठी, मरण गाठी, मरण टूटी संसारे नलगे संसारे टूटी संसारे रसनायरा रसावे
रसना येरा रसा विटे रसना येरा रसना विटे रसना येरा रसना विटे अन्य रस माणसाच्या पदरात मरण बांधून देतात आणि का रसे मरण गाठी आणि म्हणून त्या रसाला विटावाच लागत आणि का रसी विटोनी रसाला विटलं पाहिजे रोग मोठा का पथ्य मोठं रोग छोटाचे महाराज पथ्य पाळणं मोठं आहे ज्या माणसाने पथ्य पाळलं नाही तिथं रोग पोसतो ज्याने पथ्याचा द्वेष केला तिथं रोग पोसतो ज्याने दिव्याचा द्वेष केला तिथं अंधकार पोसतो आणि ज्याने विवेकाचा द्वेष केला तिथं अहंकार पोसतो नाना पथ्य द्वेषिया ज्वरू दीप द्वेषिया अंधकारू विवेक द्वेषिया अहंकारू पोषोनी असे ज्ञानोबा म्हणतात ज्याने दिव्याचा द्वेष केलाय तिथं अंधार पोसतो ज्याने विवेकाचा द्वेष केला तिथं अहंकार पोसतो आणि ज्याने पथ्याचा द्वेष केलाय तिथं रोग पोसतो रोग नगनी जे घरी पथ्याची ज्ञानोबा म्हणतात पथ्य पाळा पहिलं ज्याला देवाच्या पायाजवळ राहायचं त्याला पथ्य सांगितलंय काय आणि का रसी विटोनी अन्य रसाला विटलाच पाहिजे कशा कशाला विटावं संत वाङ्मयात सप्त विट प्रकरण आले सात गोष्टीला विटावं सगळ्यांना आठवायच्या जेवढ्या आठवण तेवढा सांगतो 1 विषयाला विटावं 2 प्रपंचाला विटावं 3 रंगाला विटावं 4 संघाला विटावं 5 कर्मफळाला विटावं 6 समाधीला विटावं आणि 7 जाणीवेला विटावं सप्तवीट प्रकरण आलंय 7ला प्रमाण अगदी सरळ सांगून जातो 1 विषयाला विटावं बोला विटे जो का सकळा विषया सुरुवात काय नंदुशेठ विठ्ठल विठ्ठल आत्मसुखाची या गोडिया विटे आपुले आपण करा सोडो आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळा विषया विषयाचा वेट यावा जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही जाईव तो माते न करी सायास विषयाचा वेट आल्यानंतरचे वाक्य काहीचा विषयाला वेट येत नाही तसं जर काय आलं तर लाभे लाभ दोनावला अरे पहिले असताना काय डोक्याचा भाग धर काय धरबंद आहे का नाही तुला काय धरबंद नाही का लोक वाहनाने हाणायचे विटे जो का सकळा विषय जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही विषयाला विटावा आणखीन प्रपंचाला विटावं विटले हे चित्त प्रपंचापासोनी वमनते मने समूळ प्रपंची वीट आला तुकाराम महाराज प्रपंचाचा लोक प्रपंचाचे महाराजाला सांगायचे काय तुकाराम महाराज नका मज पाशी वदो प्रपंचाचे विषय आता नायक वेकानी काही माणसाचा विटा आला ना त्याच्याबद्दल कोणी सांगायला लागलं तरी तेट करा वाटत प्रपंचाचा विटा आला आणखीन रंगाला विटावं तो का म्हणे बाह्य रंगा जो विटला आंतरी निवाला ब्रह्मरसे लोक बाह्य रंगालाच बोललेत महाराज काय बोलालासी वरील या रंगा महाराज कोण गाडी दाढी बॉडी माडी भानगडी मोठा महाराज अरे बाह्य रंग आहे त्याचा अंतरंग काय पाहिलं ते अंतर नेणं ती बापुडे काय यांना कळत आहे काय जगा कळे अंतरीचे काय लोकांना अंत करणं अंतरातलं कळत आहे महाराज काही कळत नाही बाह्यरंगा तो का म्हणे बाह्यरंगा जो विटला आंतरी निवाला ब्रह्मरसे बाह्यरंगाला विटावं संघाला विटावं सर्व संगे विटाला संघच नको संगम त्यक्त्वा सुखी बाबा पत्रिकेत गंगागिरी महाराजाचा फोटो आहे गंगागिरी महाराज संघाला विटलेले साधू आहेत पंढरपूरला निघाले का मागचा संघच नको झोपडी पेटवून द्यायची मला हो तीर्थयात्रेला निघाल्यावर झोपडी पेटायची आम्ही तीर्थयात्रेवरून आल्यावर बंगला चढितो तो का म्हणे धन्य वंश त्या नराचा आयशा निश्चयाचा मेरू झाला असंच म्हटलं पाहिजे संघाला भेटले कर्म फळाला भेटले कर्म करा पण कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवू नका वारी करायची पण वारीत गायनाचे मृदंगाचे कीर्तनाचे पैसे घ्यायचे नाही
तीर्थक्षेत्रात घेऊ नये माणसं. संत भगवंत आपली आई. टेलरने कुठं आईच्या चोळीचे पैसे घ्यायचे असतात का? आणि जर आईच्या चोळीचे पैसे घेईल तर तो टेलर काय कामाचा? ट्रॅक्टरच्या माग जोडायच्या कामाचा. खत भरायला टेलर. हो, कर्म करायचं पण कर्माच्या फळाचा आस्वाद घ्यायचा नाही. आणि आत्मयोगे आथिला जो कर्म फळाशी विटला. ज्याने कर्म केलंय, वारी केली पण वारीचा पैसा घेतला नाही. ज्ञानोबा म्हणतात घर रिघोनी वरीला शांती जगी. त्याच्या घरात शांती येते.